नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे होळी। होळीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर आता दुपार झालेली आहे। आता दुपारचे वाजत आलेले आहे 12:30। इथे तुम्ही पाहू शकता। आता दुपारचे 12:30 वाजले ते आणि शौर्याला पुरणपोळी आवडते म्हणून मी आज मस्तपैकी अशी पुरणपोळी बनवणार आहे। तर स्वरा गेली आहे स्कूलला, तर शौर्य पण स्कूलला गेला होता। तो आता 12:15लाच घरी आलाय। तर चला मग आता मी किचनमध्ये जाते आणि तुमच्याशी पण थोडंफार शेअर करते। तर माझी हरभऱ्याची डाळ शिजवून झाली आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये गूळ, वेलायची पावडर, सुंठ, बडीशेप घालून मस्त असं माझं फायनली पुरण तयार झालं आहे। तर हे मी गरम असतानाच असं मऊसूत पुरण तयार करून घेतलं आहे। पण काय काय बनवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहत राहा। त्यानंतर डाळ शिजवल्यानंतरचं जे पाणी असतं म्हणजे कट, त्याची आमटी बनवायची, तेवढा कट तयार झालाय। तर पुरण बनवून झालंय माझं, थोड्या वेळामध्ये मी भरून ठेवलंय। त्यानंतर बनवायची आहे आमटी। आमटीसाठी मी कांदा, खोबरं भाजून घेतले, त्यानंतर लसूण, अद्रक, कोथिंबीर असं घेतलंय आणि पण बनवलंय। आता हे आपल्याला याच्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि आमटीला फोडणीसाठी खोबरं आणि लसूण ठेचून घेतलं आणि कढीपत्ता फोडणीसाठी आहे। आमटी बनवण्यासाठी आपल्या घरातलेच मसाले असणार आहे आणि पीठ मी मळून पाण्यामध्ये ठेवलंय। तर गेल्या वर्षी मी असंच पीठ मळून पाण्यामध्ये ठेवलं होतं, तर पुरणपोळ्या खूप छान सॉफ्ट अशा झाल्या होत्या, म्हणून यावर्षी पण म्हटलं तीच ट्रिक वापरूया। तर चला आता मग कंटिन्यू करते स्वयंपाक। आता आमटी बनवून घेते आणि एकीकडे भात पण बनवायला ठेवते। तर इथं मी कटाची आमटी बनवत आहे। तर खूप साधी सिंपल पद्धतीची माझी आमटी असते। तर याच्यामध्ये मी पहिले मोहरीची फोडणी दिली, त्यानंतर कढीपत्ता घातला आणि जे लसूण आणि खोबरं ठेचलं होतं ते घातलं आणि जे वाटण तयार केलं होतं ते, त्यानंतर आपल्या घरातले मसाले जे असतात ते घातलेत आणि थोडासाच गरम मसाला घातलेला आहे। आमटीसाठी मी जी डाळ आहे ती थोडी जास्त ठेवते, कारण घरामध्ये सगळ्यांना ती आवडते। तर आता ही आमटी आता मस्तपैकी उकळू द्यायची। तर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवत जा। त्यानंतर आवडला असेल तर शेअर पण करा आणि शेजारी बेल आयकॉन असतं ते प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल। त्यानंतर इथं माझी सुरू आहे भजी बनवायची तयारी। तर घरामध्ये कांदा भजी जास्त आवडीने खाल्ली जाते, म्हणून नेहमी मी कांदा भजीच बनवते। इथं कांदा चिरून घेतला आहे, त्यानंतर याला थोडंसं मीठ लावून घेते। तर इथं पाहू शकता आमटीला किती सुंदर असा कलर आला आहे। तर इथं भजीसाठी खूप सारी कोथिंबीर पण चिरून घेतली आहे। तर चला मग आता मी भजीचं जे पीठ आहे ते भिजवत आहे। तर कांद्यामध्ये मी घेतलेली आहे मिरची पावडर, त्यानंतर हळद आणि कोथिंबीर, यानंतर बेसन पीठ घालायचं आहे। तर आता कटाची आमटी बनवून झाली आहे आणि एकीकडे भात पण झालेला आहे। तर इथं भजीचं पीठ पण रेडी होत आहे। तर कांदा भजीला जास्त पाणी यूज नसतं करायचं, कांद्याला पाणी ऑलरेडी सुटतं। तर भजीचं पीठ आहे ते भिजवून मी बाजूला ठेवलं आहे। त्यानंतर इथं आता कुरडई पापड काढलेले आहे तळायला आणि आता मस्तपैकी तळून घेते। तर कुरडई पापडी तळून झाल्यानंतर त्याच्याच तेलामध्ये भजी तळून घेईन आणि मग त्याच्यानंतर शेवटला पुरणपोळी राहील। चला मग आता पटापट बनवून घेते, कारण आता जेवायचा टाइम पण होत आलेला आहे। तर इथं तेल आता गरम होत आलं आहे। तर पहिल्यांदा मी कुरडई आणि पापड दोन्ही तळून घेणार आहे। तर तेल थोडंसं गरम कमी वाटतंय, कारण आपण कुरडई टाकलं ती अशी पटकन वर आली, म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालंय।
तर आत्ता तेल व्यवस्थित गरम झालंय. आता कुरडई पापड तळून झालेत. यानंतर आता कांदा भजी बनवून घेते. तर पीठ पण आपलं थोडं छानपैकी असं भिजलंय. तर भजी आता छानपैकी अशी लालसर भाजून झाली आहे. तर माझे भजीसुद्धा आता बनवून झालेत. फक्त आता पुरणपोळी राहिली आहे. तर इथं मी पुरणपोळी लाटून घेतली आहे. तर पुरणपोळीचा व्हिडिओ मला जास्त शूट करता नाही आला. तर जेवढा जमला आहे मी तेवढा बनवला आहे. कारण सर्वांना खूप अशी कडकडून भूक लागलेली आणि मला पुरणपोळी लाटणं आणि शूट करणं दोन्ही जमत नव्हतं. तरी पण मी थोडंफार शूट घ्यायचा प्रयत्न केला आहे. तर फायनली माझी इथं कटाची आमटी, पुरणपोळी, त्यानंतर कुरडई पापड, भजी आणि भात असं मस्त ताट तयार झालं आहे. तर या सर्वांनी जेवायला.